महानगरपालिकेच्या भाजपा सभागृह नेतापदी भाजपाचे नगरसेवक सुनील काळे यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्या पदावर नगरसेवक तुषार भारतीय यांची निवड करण्यात आली। तुषार भारतीय यांनी यापूर्वी मनपा स्थायी सभापती पदावर कार्यकाल पूर्ण केला आहे। राजकीय अभ्यासू, मनपातील वेगवेगळ्या सभागृहांची त्यांना पुरेशी माहिती असल्याने त्यांच्यावर भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पुन्हा आता सभागृह नेतापदी नियुक्ती करण्यात आली। मंगळवारी नवनियुक्त सभागृह नेता म्हणून तुषार भारतीय यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। पदग्रहण सोहळ्याला मनपा महापौर चेतन गावंडे यांच्यासह भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर यांनी भारतीय यांना पेढा देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। तर नगरसेवक आशिष अतकरे, विजय वानखडे, प्रदीप दंदे, नगरसेविका सुरेखा लुंगारे यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। यासोबतच भाजपाचे पदाधिकारी बादल कुलकर्णीसह अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन नगरसेवक तुषार भारतीय यांचा सत्कार केला। जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील, माननीय चंद्रकांतजी बावनकुळे यांचं सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी सभागृह नेता म्हणून जबाबदारी दिली आहे। आणि ही जबाबदारी देत असताना अमरावतीकर जनतेची सुरक्षा, अमरावतीकर जनतेला स्वच्छ आणि सुंदर शहर देण्यासाठी मी कटिबद्ध आहे। आणि त्याचबरोबरीने अमरावती शहरातलं उत्पन्न वाढी संदर्भात जे आमचं परमनंट असं स्रोत आहे त्या मालमत्ता कर, त्याची पण एक स्थायी व्यवस्था भरण्याची ती आम्ही या दरम्यान करतो आहे। आपण बघतो आहे की गेल्या काळामध्ये मोठ्या घटना, मोठे अपराध या शहरामध्ये होतात आहे। मुलीला पळवून नेणं असेल किंवा खून असेल किंवा अपहरण असेल किंवा चेन स्नॅचिंग असेल, तर त्या सुरक्षेमध्ये आपण काही गोष्टी आपण करणार आहोत आगामी काळामध्ये की शहरात CCTV कॅमेराच्या संदर्भात आम्ही यावेळी बजेटमध्ये प्रावधान करणार आहोत। ती पण व्यवस्था आम्ही या दरम्यान करतो आहे। स्वच्छतेच्या संदर्भामध्ये काही बदल करणं गरजेचं वाटतं आहे मला, आणि म्हणून जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था अधिक व्यवस्थित करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबरीने या अमरावती शहराचा व्यापार वाढला पाहिजे। व्यापार वाढेल तर तिजोरीमध्ये पैसा येईल, आणि त्या दृष्टीने म्हणून जो 56% टॅक्स होता तो टॅक्स कमी करण्याचा मी आज प्रस्ताव मांडला। वर्षानुवर्ष लोकांकडे टॅक्स थकीत होते, काही कोर्टात गेले होते, काही डिस्प्यूट सुरू होतं, आणि म्हणून ते उत्पन्नात दिसत होतं पण जमा होत नव्हतं, आणि म्हणून मी अभय योजना आणली। त्या अभय योजनेच्या अंतर्गत 80% सूट दिली। आज मला अतिशय आनंद होतो की मी आता पुन्हा 25 तारखेपर्यंत त्याच्यात वाढ केलेली आहे। एकीकडे राज्य शासन इलेक्ट्रिकचं कनेक्शन कट करत असताना, इलेक्ट्रिकच्या ह्याच्यावर पुन्हा व्याज लावले असताना आम्ही मात्र त्या दंडावर 80% कपात करतो आहे। या पद्धतीने आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय करतो, जनतेच्या सुखाचे निर्णय करतो आहे, आणि आगामी वर्षभरामध्ये आम्ही ते अधिक गतिमान करतो। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।